पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या ओंकारेश्वर मंदिर ते सिद्धेश्वर घाटाला जोडणारा मुठा नदीपात्र आहे आणि त्याला सुमारे 55 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। हा पूल धोकादायक झाला असून नदीपात्रातील पाण्याला अडथळा ठरतोय, त्यामुळे पूल पाडण्याची तयारी पालिकेने केली आहे। या संदर्भातला प्रस्ताव शहर सुधारणा समितीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात आलाय। नदीपात्रामध्ये फिरायला येणाऱ्यांसाठी आकर्षणाचा बिंदू असलेला हा ब्रिज आता पडणार आहे, त्यामुळे पुणेकरांना मात्र त्यांच्या या ब्रिजला मुकावं लागणार आहे। आणि याच संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। ओंकारेश्वर ते रिद्धेश्वर या दोन मंदिरांना जोडणारा नदीपात्रातील हा ब्रिज जो आहे तो आता महानगरपालिकेने पाडण्याचा निर्णय घेतलाय। 55 वर्षापूर्वी हा ब्रिज जो आहे तो बांधण्यात आलेला होता। त्यानंतर हा ब्रिजची जी अवस्था आहे ती आता अतिशय दयनीय आहे आणि या ब्रिजची सध्या कुठलीही गरज नाही। यावरून टू व्हीलर जाण्याची सुद्धा जी शक्यता आहे ती आता कमी आहे, कारण या ब्रिजची 55 वर्षानंतर अतिशय अवस्था बेकार झाल्याने शहर सुधारणा समितीकडे महापालिकेने हा प्रस्ताव देऊन हा ब्रिज पाडण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे पुणेकर ज्यावेळेस फिरायला येतात, पुणे बघायला येतात, त्यावेळेस या ब्रिजवरून नदीपात्रातला सगळा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत असतात। तर आता हा आनंद जो आहे तो त्यांचा संपणार आहे, कारण ह्या ब्रिजमुळे पुराचा सुद्धा धोका निर्माण होतोय। त्याचबरोबर नागरिकांच्या जीवाला सुद्धा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शहर सुधारणा समितीकडे महापालिकेकडून हा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। यापूर्वी सुद्धा पुण्यातले अनेक ब्रिज जे आहेत ते चुकीच्या निर्णयामुळे पाडण्यात आले, मात्र हे जे जुने ब्रिज आहेत ते पुण्याचं वैभव होतं, त्या वैभवामधला हा एक ब्रिज आहे आणि हा ब्रिज आता पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या ब्रिजच्या पर्यायी ब्रिज उपलब्ध झाल्याने या ब्रिजची आवश्यकता नसल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आले। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।